नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तर आता आपला लाडका सण गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मागच्या ब्लॉगमध्ये आपण पहिलं लालबागचं दर्शन घेतलं, चिंतामणीचं दर्शन घेतलं आहे, राजे देजुगाई आणि मुंबईच्या राजाचं पण दर्शन घेतलेलं आहे। आज आपण आलो आहेत दादरला, जो मुंबईचा सगळ्यात श्रीमंत गणपती म्हटला तर जो आहे GSB सेवा मंडळचा गणपती। तर आज आपण त्याच्याकडे आलो, आज आपण त्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत, त्याचा आशीर्वादसुद्धा घेणार आहोत। तर या बाप्पाच्या दर्शनासाठी जर आपण येणार असाल तर हार्बर लाईनवरून आपल्याला वडाला किंवा किंग सर्कलला उतरायचं आहे आणि वेस्टर्न लाईननी किंवा सेंट्रल लाईननी आलात तर दादरला उतरायचं आहे, तिकडे 10 मिनटं वॉकिंगवर आहे। तर आता आपण पोचलो आहे GSB सेवा मंडळाच्या गणपतीचा जो मंडळ आहे तिकडे पोचलो आहे। तर चला तर आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया। नुकताच आपलं GSB सेवा मंडळाचं महागणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे। खूप छान गणपती मी तर पहिल्यांदा एकदम जवळून बघायला मिळाले, दर्शन घेतलं आहे, आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे। असं वाटतच नाही की इथे आपण कुठेतरी पंडालमध्ये वगैरे आलेले आहेत, असं वाटतं की आपण प्रत्येक साक्षात एका देवळात आलेलं आहे मोठ्या आणि तिकडे तो गणपती बसला आहे। त्याचं मनमोहक रूप पण खूप छानसं आहे। तर तुम्ही पण लवकरात लवकर या आणि या बाप्पाचं दर्शन घ्या। इथे महाप्रसाद वगैरे पण अवेलेबल असतो, सकाळी 7 वाजल्यापासून नाश्ता वगैरे पण अवेलेबल आहे आणि सोबतच फ्री चप्पल स्टँड वगैरे पण त्यांनी बनवलं आहे, म्हणजे जर आपण आलात तर तिकडे चप्पल वगैरे ठेवू शकता। GSB सेवा मंडळाने एक फ्री बस सर्व्हिस ठेवलेली आहे दादर स्टेशनपासून। दादर ईस्टला उतरायचं आहे, म्हणजे सेंट्रल रेल्वे क्रॉस करून बाहेर यायचं आहे, तिकडनं फ्री बस सर्व्हिस ठेवली आहे स्टेशनपासून ते या पंडालपर्यंत। तर इकडे येण्यासाठी आपण बाय ट्रेन किंवा बस किंवा आपल्या प्रायव्हेट कारनी पण येऊ शकता। सध्या शक्यतो आपण ट्रेननी या, दादरला आपल्याला उतरायचं आहे जर सेंट्रल वेस्टर्न किंवा मोनोरेलनी येणार असेल, आणि जर हार्बर लाईननी येणार असेल तर आपल्याला वडाला स्टेशनला उतरायचं आहे। तर आजचा ब्लॉग जो होता आम्ही इथेच एंड करतो आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आमच्याकडनं येणाऱ्या व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्याला पोहोचेल। तर आपल्या सर्वांना गणपती बाप्पा मोरया, भेटू आता एका नवीन ब्लॉगसोबत।